सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन आले तुमच्याकडे. गोष्ट लिहिलेली आहे स्वप्ना मुळे यांनी आणि नाव आहे गोष्टीचं दोघी. नवरात्री स्पेशल कथा आहे बरं का. सुरू करते. लोकलमध्ये जागा मिळाली नाही. कशी बशी लटकत दाराच्या तोंडाशी ती उभी होती. सकाळच्या धावपळीत काही खाणंही झालं नव्हतं. त्यामुळे पोटात आधीच कावळ्यांनी धुडगूस घातला होता. ऑफिसमध्ये फायलींनी अशी रांग लावली की पोटातले कावळेच काय, जिभेवरच्या तहानेचे पण भान हरवले होते. मैत्रिणी डबा खायला ये लवकर, नाहीतर बस एकटी, असं धमकावून गेल्या म्हणून घाईत आपण फाईल बंद केली आणि हात धुवून डबा उघडणार तितक्यात चिंगीच्या शाळेतून आलेला फोन. चिंगी पडली उंचावरून. भूक तहान सगळं बाजूला ठेवून आता आपण असं लटकत निघालोय. काही माहिती नाही खरं काय होतं ते. तोपर्यंत आपल्या लेकराचं काय होणार, या सगळ्या विचारात फोन वाजला. जयावंच यांना काय अशा वेळी आठवण झाली असेल असं म्हणत तिने कसा बसा फोन घेतला. बोला ताई, काय म्हणताय? तिकडून आवाज आला. तू घाबरू नकोस, चिंगीजवळ मी पोचले. आता ती मजेत आहे. तू गडबडीत असशील तर थोडं उशिरा निघ, कारण चिंगी आता ओके आहे. माझं ऑफिस जवळ असल्याने त्या शाळेत शिक्षिका असलेल्या माझ्या मैत्रिणीनं मला लगेच कळवलं. सगळं बोलणं ऐकून ती म्हणाली, ताई निघालेच आहे मी. तुम्ही आता चिंगीसोबत कुठे आहात ते सांगा. पलीकडून आवाज आला, घरी. हिनं ओके म्हटलं. आलेच 20 मिनिटात असं म्हणत फोन ठेवला. धड धड करत लोकल स्टेशनमध्ये शिरली आणि थांबली. तसं गर्दीचा समुद्र आतही शिरत होता आणि बाहेरही. ती गर्दीमुळे तरंगतच स्टेशनवर उतरली. भराभरा स्टेशनच्या बाहेर पडली. 5 मिनिटाचंच अंतर तिच्या पावलांनी 3 मिनिटात कापलं. घराच्या पायऱ्या ती भराभर चढत वर गेली. बेल दाबली. दार उघडेपर्यंत तिला अगदी दम निघेना. चिंगे असं म्हणत घरात शिरताच ओरडली. चिंगीच्या कपाळी पट्टी बांधली होती. बाकी चिंगी एकदम ठीक होती आणि आत्याच्या मायेनं स्थिर देखील झाली होती. तिने उलट आईलाच समजावलं. आय एम ओके मम्मा. हिनं तिचे भराभर पापे घेतले. एकदम जयाताई गरमागरम थालीपीठाची प्लेट घेऊन आल्या. आधी हातपाय धुवून घे आणि फराळाला बस. नक्कीच तू काही खाल्लं नसशील, म्हणून तुझ्या खास आवडीचं तुझ्या सासूबाई करायच्या तसं थालीपीठ केलंय, चल. ती रडता रडता हसत होती. हातपाय धुताना तिला तो थालीपीठाचा वास तीव्र भुकेची जाणीव करून देऊ लागला. तिनं पोटभर फराळ केला. जयाताईंनी अगदी गरमागरम थालीपीठ तिला वाटलं. मध्येच ती म्हणाली, ताई तुमचं ऑफिस? जयाताई हसून म्हणाल्या, खरं तर चिंगीच्या मॅडम मला म्हणाल्या होत्या, तुम्ही जा, आम्ही तिला शाळेत ठेवू, आमच्यापैकी कोणी थांबेल. पण तिच्यापेक्षा मला तुझीच चिंता होती. हिची पडण्याची आणि तुझी जेवणाची वेळ जवळपास सारखीच. म्हटलं नक्की दिवसभर राहशील उपाशी तू. माझ्या डिलिव्हरीला राहिली होतीस तशीच. तेव्हाही असेच नवरात्रीचे उपवास होते तुझे आणि माझ्या सेवेत तू देवी बनून आली होतीस. म्हटलं चला, चिंगी जरी ओके असली तरी आई नक्कीच धडपडत घाबरत येणार, कारण आधीच माझा भाऊ परदेशात गेलेला तेव्हा तुझी धावपळ तर अटळच आहे ना. म्हणून मी रजाच घेतली आज तुमच्यासाठी. संध्याकाळची आरती करूनच जाईन. संध्याकाळी धूपदीपाने गाभारा उजळून गेला. आई अंबाबाई प्रसन्न चेहऱ्याने विराजमान होती. चिंगी आपली जखम कधीच विसरून गेली होती. नणंद भावजई मात्र आनंदाने देवीची आरती म्हणत होत्या. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. हिला वाटलं खरी तर आहे ही ओळ.
वेगवेगळी रूपं घेऊन हिनं आपलं आयुष्य व्यापून टाकले. आज आपल्याला मानसिक आधार देण्यासाठी जणू काही ताईच्या रूपाने देवीच आली आहे असं तिच्या मनात आलं आणि देवीनं फूल पडून कौलही दिला. रात्री नणंदबाई गेल्या आणि हिनं स्टेटसवर चारोळी लिहिलीच. स्त्री रूपे ही अवती भवती, स्त्री शक्तीला जागवण्यासाठी. नाते कुठले असो तरीही स्त्रीचीच स्त्रीला आधार काठी. स्वप्नाताई, अगदी खरं आहे. स्त्री हीच आपल्याला आधारकाठी म्हणून बनून येते देवीच्या रूपात. मलाही अगदी असे बऱ्याचदा अनुभव आलेत. धन्यवाद स्वप्नाताई की इतकी सुंदर पोस्ट माझ्यापर्यंत पोचली आणि त्यामुळे मी इतरांच्याबरोबर ती शेअर करू शकते. खूप खूप धन्यवाद. मंडळी, तुम्हाला पण ही जर पोस्ट आवडली असेल आणि अशी देवी आपल्याला कुठच्या ना कुठच्या तरी रूपामध्ये बघायला मिळते हे जर तुम्हाला पटत असेल तर नक्की पोस्टला लाईक करा, शेअर करा, मला कळवा तसं. धन्यवाद.